आई, अगं मला जेवायला वाढ. हो आले. आलास तू? दमला असशील ना? बघा माझा मुलगा, मी त्याच्यावर नम्माच्या लग्नाची जबाबदारी टाकलीये, पण मला एका शब्दानेही विरोध नाही केला त्याने. आई अगं आता हे काय मध्येच? अरे कौतुक करते तुझं. आई अगं भूक लागली, मला जेवायला दे. हो वाढतेच, पण त्याआधी तुझी दृष्ट काढते. थांब. अगं आई कशाला? थांब. आल्या गेल्याची वाटे तिटेतली घरच्यांची बाहेरच्यांची कोणाची नजर लागली असेल तर निघून जाऊ दे बाबा. आई अगं काय करतेस तू हे? आणि ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास नाहीये माझा. अरे माहितीये मला, पण तुला कोणाची दृष्ट लागू नये इतकंच. आणि उद्या तू नमाच्या लग्नासाठी पैसे देणार आहेस की नाही, त्यावर नजरा असणार आहेत सगळ्यांच्या. हो. अगं लवकर ये ना, मला भूक लागली. हो आले. वाढते. अर्चना आणि आदिती दिसत नाहीत मगापासून. गेल्यात कुठे या? शोधा शोधा तुमच्या सुनांना. कायम मला बोलत असताना मी सिरियल बघत असते म्हणून. आता तुमच्या सुना कशा टाइमपास करतायत बघा जरा. माझं जेवण झालंय, मी दोघींना पाहून येतो. आलोच मी. भाऊजींनी या मुंबईच्या घराबद्दल काही सांगितलं होतं का तुम्हाला? नाही. मग वेगळं राहण्याबद्दल? नाही, तसं काहीच बोलणं नाही झालं आमच्यात. खरंच कधीच काहीच बोलणं नाही झालं? नाही ना, म्हणून तर जास्त टेन्शन येतंय. पण मग हे मुंबईचं खूळ आलं कसं भाऊजींच्या डोक्यात अचानक? आणि ही इन्व्हेस्टमेंट कधी केली तेच तर कळत नाहीये ना हो. म्हणजे मी त्या दिवशी यांची बॅग चेक केली ना, तेव्हा समजलं की यांनी सगळेच्या सगळे पैसे त्या मुंबईच्या घरात गुंतवलेत. नमाच्या लग्नाचं कसं होणार हो? म्हणजे त्यासाठी एवढे पैसे कुठून आणायचे? वर सासूबाईंनी घरात सगळ्यांना सांगून ठेवलंय की कोणाचीच मदत नको. मला काहीच कळत नाहीये, खूप टेन्शन येतंय हो. बापूंना चुकून जरी समजलं की यांनी मुंबईत घर घेतलंय तर बापू आम्हाला या घरातूनच हकलून देतील हो. जाऊबाई, असं काहीही होणार नाहीये. तुम्ही जरा शांत व्हा. हे घ्या, शांत व्हा आणि पाणी प्या आधी तुम्ही. कशी शांत होऊ? नको नको ते विचार येत आहेत डोक्यात. जाऊबाई, माझ्यावर विश्वास ठेवा, मी करते काहीतरी. आदिती, आदिती. तू भाऊजी? आपण ना मग एकत्रच जाऊया शॉपिंगला. हो. अरे तुम्ही दोघी इथे? आम्ही ते नमाच्या लग्नाच्या शॉपिंग विषयी बोलत होतो. हो. बरं खाली जा, तुमच्या सासवा बोलत आहेत तुम्हाला. हो का? जाऊबाई मी आलेच, बघते काय काम आहे ते. तू पण सर? हो आलेच. बरं मी जातो. बस बस बस. अजून काय वाढू तुला राजा? नाही नको, बस झालं. हा. वाह, काय छान चाललंय. अहो तुम्ही पण जेवून घेता का? काय रे, पैशाची व्यवस्था झाली का? एवढं सुखाने जेवतोय ना, म्हणून मला असं वाटलं की पैशाची सोय झाली असेल. अरे सुहास, सुहास काय हो सारखं बोलत असता त्याला? उद्या देणारच आहे तो पैसे. पोराला जेवणावरून उठवलं. आपल्या तोंडचं पाणी पळवलंय आणि हे भाषे इथे जेवतायत. कसं गिळवलं जातं देव जाणे. बोलायची एकही संधी सोडत नाही, सतत आपलं मला घालून पाडून बोलत असतात. काय रे सुहास, असं का फेऱ्या मारतोयस? पाहिलंच ना दादा तू, आता येता दादा अपमान करतात माझं. सुखाने एक घास खाऊन सुद्धा दिलं नाही. अरे मग देऊन टाक ना पैसे. अरे एकदा का तू पैसे देऊन टाकलेस की तुला कोण काही बोलणार नाही.
तुला सांगू होतो ना सोबत बँकेत चल म्हणून, आला नाहीस. बरं स्वतः तरी गेला होतास का? आणलेस का पैसे? हा ते पैसे मी ते तू काही लपवतोयस माझ्यापासून? नाही नाही, मी काय लपवणार. सुहास, अरे मी तुला एवढी मदत केली, तुझ्या पाठीशी उभा राहिलो, तुला तुझ्या स्वप्नांची जाणीव करून दिली, तरी तू माझ्याशी खोटं बोलतोयस. नाही नाही, मी कुठे खोटं बोललो? काय खोटं बोललास म्हणजे? तुला मुंबईच्या जागेमध्ये इन्व्हेस्ट करायचं होतं तेव्हा तू मला विचारलास, माझा सल्ला घेतलास. पण तू मुंबईला जाऊन आलास, तिथे जागा बघून आलास, तिकडे डील फायनल करून आलास, हे तुला मला सांगावंसं वाटलं नाही? तुला कसं कळलं? हे बघ, जाऊ दे ना, तुला काय हवं ते कर, मला विचारू नकोस. जातो मी. दादा ऐक ना, सॉरी. सोड मला, सोड. दादा अरे सॉरी, खरंच सुहास, हे बघ, पायाला अजिबात हात लावायचा नाही. दादा रे सॉरी, खरंच सॉरी यार, चुकलं माझं. मला तुला दुखवायचं नव्हतं दादा, पण हे सगळं इतकं घाईघाईत झालं ना, काही कळलंच नाही. तुला सांगत होतं ना तेव्हा की खूप घाई करतोयस म्हणून. चुकलं माझं, मला काहीच कळत नाही. मला प्लीज काहीतरी मार्ग सुचव. सुहास, या सिच्युएशन मध्ये आदितीच मदत करू शकते. नको, आधीच तिने टेन्शन घेतलंय, आता आणखी नको. मिलिंद सर? काय? मिलिंद सरांकडे जाऊया ना, ते आपल्याला मदत करतील. नाही नाही, नको सुहास. अरे का? अरे अरे काय का? अरे आदितीला कळलं ना तर तिला वाईट वाटेल. दादा रे, एवढ्या अर्जंट बेसिसवर तेच आपल्याला मदत करू शकतात ना. अरे हो, पण वगैरे काही नको म्हणू दादा, प्लीज माझ्यासाठी एकदा आपण जाऊया ना त्यांच्याकडे. वाटलंच तर आपण त्यांना सांगूया ना, हे फक्त आपल्यातच ठेवूया म्हणून. बरं ठीक आहे. थँक्यू दादा. महालक्ष्मी, काय करतेस तू? हे साधं काम तुला जमत नाही का? म्हणून मी तुला माझ्या कंपनीचा हाफ ओनर केलं होतं, देव जाणे. युजलेस. उचल ते पेपर. मिलिंद रे, मी ते मुद्दाम नाही केलं, वाऱ्याने उडाले पेपर्स. उचलते सगळे नीट लाव, फायलिंग कर व्यवस्थित. कंपनीची मालकीण होतीस तू महालक्ष्मी, आता काय वेळ आलीये तुझ्यावर. मिलिंद, झालं. आता काय करू? आता काय? हेच काम देऊ शकतो मी तुला. असं काय करतोस मिलिंद? दे ना काहीतरी दुसरं काम, आणि चांगली सॅलरी पण दे. ह्या देशमुखांच्या घरात मोलकरणीसारखं राबण्यापेक्षा ना आपल्या कंपनीसाठी तरी काम करेन. पण काय काम देऊ तुला? हा, काय काम देऊ तुला? तुझ्यापेक्षा आहे ना ते ट्रेनी असताना ते सुद्धा बरी कामं करतात. आणि तुला काम दिलं होतं ना मी, हे देशमुखांचं घर तोडण्याचं. त्या बदल्यामध्ये तुला मी इथे होणारं जे रिसोर्ट आहे त्यामध्ये 20% देतोय ना. ते काम मी चोख करतेय मिलिंद. त्या ताई आणि सुहासला पैशांची गरज आहे, पण त्यांना सांगून सुद्धा ते पैसे मागायला येतच नाहीत तुझ्याकडे, आणि मला वाटतं येणारच नाहीत ते. तुझ्याकडे एवढे पैसे असून त्याचा काही उपयोग नाहीये मिलिंद. महालक्ष्मी, त्या लगेच आशा सोडून नाही झालं. काय ना, घाई केली ना की तुझ्यासारखी अवस्था होते. जरा पेशन्सली काम करायचं, म्हणजे शिखर चाळ्यात येतं. अरे काय बोलतोयस? त्यांना बोलून सुद्धा ते आलेले नाहीयेत. आणि मला सांग, इथे असं नुसतं बसून राहिलं तर ते काय आपणहून येणार आहेत का? सर, अरे सुहास, सिद्धार्थ, तुम्ही या या या. सर तुम्ही कामात असाल तर आम्ही नंतर येतो. अरे नाही, कामात नाहीये. या ना तुम्ही, बोला काय काम आहे. आणि तुम्हा मुलांसाठी माझ्याकडे वेळच वेळ आहे. कारण काय, तुम्ही दोघे पॅशनेट आहात, हार्ड वर्किंग आहात. आणि मी परवाच म्हणालो की सुहास अतिशय ब्रिलियंट मुलगा आहे, हुशार मुलगा आहे सुहास. हे बघ सुहास, तुला कधीही काहीही लागलं तरी मला सांगायचं, ओके? बाय द वे, तुम्ही
इथे कशासाठी आलाय? ते जरा पैशांची मदत हवी होती. अरे सिद्धार्थ, मग एवढं ऑकवर्ड होण्यासारखं काय त्याच्यामध्ये? सांग किती हवे, ते कशासाठी हवेत तुम्हाला? काय तुम्ही दोघं भाऊन मिळून नवीन स्टार्टअप सुरू करताय की काय? नाही नाही सर, ते नमाच्या लग्नासाठी पैसे हवे होते. नाही म्हणजे तुम्हाला पॉसिबल असेल तरच. हे असं काय विचारताय? जरा आनंदाने विचारा ना. या घरातल्या मुलीचं लग्न आहे, आनंदाची गोष्ट आहे ना. आपल्या नमाचं लग्न आहे ना. बोला किती हवेत? सर साधारण 1 लाख रुपये. नाही म्हणजे तुम्हाला जेवढे पॉसिबल होतील तेवढे दिले तरी. 1.5 लाख आहे. नाही नाही सर, 1 लाख बस होतील. अरे बघ, असू दे 1.5 लाख असू दे, कारण लग्न आहे, खर्च होणार ना. एक काम कर, तुझं बँक डिटेल्स देतो. सर आता लगेच पाठवतो. लगेच ट्रान्सफर करतो ना. कमा डन. आले सर. थँक्यू सर. ऐन टायमाला मदत करून माझी लाज राखली तुम्ही. तर उद्याच हे पैसे बापूंना देऊन टाकतो. यार थँक्स काय त्याच्यामध्ये? अरे आनंदाची गोष्ट, ह्या घरातल्या मुलीचं लग्न आहे आणि आपल्या नामाचं लग्न नीट पार पाडणं ही आमची सुद्धा जबाबदारी आहे की नाही? चला चला चला, ताबडतोब लग्नाच्या तयारीला लागा. लग्न कसं अगदी धुमधडाक्यात झालं पाहिजे काय? हो सर. थँक्यू सो मच सर. आलो सर. हो या या. थँक्यू सर. यू क्रेझी व्हॉट? असेच पैसे देऊन टाकलेस त्यांना? अरे त्या बदल्यात काही घ्यायचं होतंच ना. महालक्ष्मी, हे बघ, तुला काहीच कळत नाहीये. ही इन्व्हेस्टमेंट आहे जी मी सुहास मध्ये केली. त्याचा विश्वास जिंकला मी. आणि आता पुढची स्टेप. आणि तू एक काम कर, त्या फाईलमध्ये ना सगळे पेपर्स लाव. जास्त विचार करू नको. आणि तुला ते जे पण आलंय नाही, कमॉन चल पेपर लावते. बळूबाईंना चूल एक राहावी, सगळे एका छताखाली असावेत असं वाटायचं ना कायम. काय आहे हे? सुहास भाऊजी तर थेट मुंबईत सेटल व्हायला बघतायत. सगळ्या देशमुखांना एकत्र आणण्याचं काम आणखी कठीण होत चाललंय. अरे तुम्ही कधी आलात? हे काय आत्ताच आलो? नाही काही नाही. पैसे घेऊन आलात तुम्ही? हो ठीक आहे. हे पैसे तुझ्याकडे ठेव. परवा डिलर येईल आणि तो घेऊन जाईल आणि लगेच आपल्या फॅक्टरीचं काम सुरू होईल. काय ना मग? चला आता लवकरच पुढची प्रोसेस सुरू करू. मी तर म्हणतो आजपासूनच सुरू करू. चालेल. मी हे पैसे घरी ठेवून येते. हो चालेल. मी आणि नमा पुढचं काम सुरू करतो. चालेल. आलेच. सुहास, हे सुहास, कुठे गेला सुहास? हा सगळा घरभर पाहतोय, कुठेच दिसत नाहीये. सुहास, सुहास कुठे आहे? अगं कुठे आहे तुझा नवरा? असतील ना, इथेच कुठेतरी असतील. सगळ्या घरात शोधतोय मी, तो कुठेच दिसत नाहीये. कुठे गेला तो? अहो काय झालं? शांत व्हा. जोपर्यंत सुहास माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी शांत राहणार नाही. कुठे आहे सुहास? थांबा. अर्चना, सुहास तुला काही सांगून गेलाय का? कुठे गेलाय तो? नाही, काही बोलले नाहीत. नाही? मग आहे कुठे तो? पैसे का नाही दिले? कुठे आहेत पैसे? का पैसे द्यायचे नाही म्हणून कुठेतरी लपून बसलाय? अहो काय बोलताय तुम्ही? माझा सुहास असं काही करणार नाही, मला खात्री आहे. तो बँकेतच गेला असणार. हो? कुठल्या बँकेत? नाव सांग. कुठल्या बँकेत गेलाय? हे अर्चना, फोन लाव त्याला.
फोन लाव, कुठे विचार त्याला. हो. लागला का फोन? लागला? फोनही लागत नाहीये. कुठे गेला हा? बघितलंस चावी देण्याचे परिणाम? अगं, आपल्या मुलीच्या लग्नासाठी 10 वेळा भिकाऱ्यासारखे त्याच्याकडे पैसे मागावे लागतात, तरी मिळत नाहीये. बस आज मी सुहासकडनं पैसे घेणारच. बापू काका, ते आदिती, तू जर मला समजवायला आली असशील तर मी तुझं ऐकणार नाही. नाही बापू काका, मी तर पैसे द्यायला आले. पैसे? हो, अहो तुमचेच पैसे ते बापू काका. ते ना सुहास भाऊजींनी सेठकडे दिले होते तुम्हाला द्यायला. सुहासने तुकडे दिले? त्यांनी स्वतःहून माझ्याकडे का नाही दिले? कदाचित सुहास भाऊजींना तुमच्या समोर यायला कसं तरी वाटत असेल. अगं, मग ताईकडे द्यायचे, सिद्धूकडे का? सुहास पैसे देत नव्हता तेव्हा तुम्ही त्याला बोलत होतात. आता पैसे देतोय तरी बोलताय. अहो, जरा तरी विश्वास ठेवा तुमच्या मुलावर. अगं, होते पैसे तर मग आधी का नाही दिले? सुहासच्या वागण्यामुळे असे प्रश्न पडतात. बापू काका, आता दिलेत ना त्यांनी पैसे, हे घ्या. हे सगळेच आणले की काय त्यांनी? बघा, मी सांगितलं होतं ना, सुहास पैसे नक्की देणार. माझ्या मुलावर विश्वास आहे. पण तुम्ही त्यालाच बोला. अहो, त्याच्या सख्ख्या बहिणीचं लग्न आहे, मग त्याला त्याची काळजी नसेल का? हे, तू जरा गप. आदिती, मला खरं सांग, हे सुहासने पैसे दिले? अहो, अजूनही विश्वास नाही तुमचा तुमच्या मुलावर? अहो, सुहासने चावी स्वतः जवळ ठेवली याचा अर्थ असा नाही की तो बेजबाबदार आहे. उलट तो आणखी जबाबदारीने वागतोय. अगं, एवढी जबाबदारीची जाण असते ना तर मग आधीच का नाही दिले पैसे? पैसे तुमच्याकडे उशिरा आले यात सुहासची चूक नाहीये. सिद्धू आदितीने जर वेळेवर पैसे दिले असते ना तर माझ्या सुहासने एवढा आरडाओरडा ऐकलाच नसता. जो तो येऊन जाऊन त्यालाच बोलतोय. तू जरा गप्प बस. तुला माहिती आहे का सुहासने आदितीकडे केव्हा पैसे दिले ते? नाही, पण नाही माहित ना? मग फार बोल नको, गप्प बस. सुहास, मला माहित होतं तू पैसे देणार. अरे, तू तुझ्या बहिणीच्या लग्नाची इतकी तयारी करतोयस, मग त्यासाठी लागणाऱ्या पैशांच्या बाबतीत निष्काळजीपणा कसा करशील? जाऊ दे सुहास, काही लोकांना कौतुक करायचं ठाऊकच नसतं. पण तू तुझं कर्तव्य पार पाडलंस, माझ्या शब्दाचा मान ठेवला. मी भरून पाऊल. जाऊ दे नाही, आता मिळेल ना पैसे. आता नमाच्या लग्नाची तयारीला लागूया ना. हो, हे काय करताय तुम्ही? काय? मी काय म्हणते, हे पैसे आपण आता सुहासकडे ठेवले तर? ऐका ना. अहो, हो, थँक्यू जाऊबाई, तुम्ही खूप मोठं काम केलं माझं. जाऊबाई, अहो थँक्यू काय, आपण एक फॅमिली आहोत ना.